तर हॅलो हाय नमस्कार सर्वांना. तर बघा आमच्या इथं सकाळची सुरुवात अशी होते 10 ते 15 मिनिटं कमस कम बापलेकाच्या घन चर्चेनंतर व खेळानंतर आमची सकाळची सुरुवात होते. तुमच्या इथं सकाळची सुरुवात कशी होते मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा इथं चालला आहे आमचा खेळ. हे असंच चालू असतो, हे दररोजचं आहे. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज कमेंट करा. तुम्हाला बघून कळालंच असेल की श्रीच्या आणि श्रीच्या पप्पाचं बॉन्डिंग किती चांगलं आहे ते. खरंच श्रीचं आणि श्रीच्या पप्पाचं रिअलमध्ये बॉन्डिंग चांगलं आहे. तो ना त्याला त्याच्या पप्पाला असा मित्र समजतो, बेस्ट फ्रेंड. त्याला असे जास्त बेस्ट फ्रेंड वगैरे नाही, तो कुणासोबत असं जास्त मैत्री वगैरे करत नाही. पण त्याच्या पप्पासोबत ना तो भरपूर अशी एक मित्रासारखी फ्रेंडसारखं तो राहतो, खेळतो, सगळं पप्पासोबत शेअर करतो. तर बघा श्रीचं इथं चाललं आहे सकाळी सकाळी खेळणं. मला तर कळतच नाही की एवढे एनर्जी मुलांमध्ये कुठून येतील काय नाही. दुसऱ्या मुलांपेक्षा मला तर असं वाटतं की श्री खूप ॲक्टिव्ह आहे, खूप म्हणजे खूप. असं दिवसभर त्याचं हे असंच चाललेलं असतं. तर सकाळी ब्रश वगैरे काहीही झालेलं नाही. झोपेतून उठल्याबरोबर त्याचं हे असं खेळणं चाललेलं आहे. आज थोडं त्याचं ट्युशन लेट आहे कारण त्याचं आहे एक्झाम, आहे का नाही, एक्झाम आहे त्याचं आज, त्याच्यामुळे त्याचं हे असं खेळणं चाललेलं आहे. आंघोळ वगैरे झाले त्याची, दूध वगैरे पिऊन श्री चालला आहे आता रेडी आहे ट्युशनला जाण्यासाठी. आज आहे त्याचा एक्झाम, जाणार आहे तो एक्झामला. तर बघा तर आहे बघा श्रीचा एक्झाम पेपर. बघा आत्ताच ते एक्झामहून आलेला आहे. त्याने आज 20 पैकी 20 मार्क घेतलेले आहेत. छान सोडवला आहे त्याने पेपर, बघू शकता तुम्ही. श्रीची हँडरायटिंग सांगा मला. आता तो सध्या फक्त 5 वर्षाचा 6 वर्षाचा आहे. तो अंगणवाडीतच आहे. हे त्याचे क्लासेसचे आहेत पेपर. आज एक्झाम होता ना, क्लासेसचा एक्झाम आहे. तर बघा लहान मुलांना हा पेपर खूप अवघड जातो. आपल्यासाठी सोपा असतो पण त्यांच्या ह्यानुसार खूप अवघड असतो. श्रीचा एक्झाम वगैरे झाला, तो एक्झामहून आला, जेवण वगैरे केलं आम्ही आणि परत आलो आम्ही शेतात. त्यानंतर बघा हे आमचं इथं ऊस होता, ऊस गेला व असे हे पाचट वगैरे सर्व. काल बी लय वेचले म्हणजे त्याच्या पप्पा संग टिपरे होय श्री. त्याला कोणी वेच म्हणणं आले, त्याच्या मनानच करा रे. आ असं मी वेचत म्हणलं, मी वेचतो म्हणलं, तुला म्हणलो कायच म्हणून. हां म्हणजे पिल्लू किती काम करायला म्हणालो. किती मेहनती आहे पिल्लू. पिल्लूला किती काम करायला आवडते, है की नाही पिल्लू? आवडते की थोडे थोडे आणखी पिल्लू. होय आंटीचा आहे ताटा घेऊन आलास, आंटीच्या आणलास आहे ते. ए काय म्हण नको गे लेकराला, लेकरू मेहनत करायला. बघा श्री आमचा किती मेहनती आहे, किती काम करायला. श्रीला कोणी काम कर म्हणलं नाही बरं. तर इथं श्रीने आणि श्रीच्या आंटीने लावली होती रेस, सर्वात जास्त कुणाचे जास्त टिपरे जमा होतात. तर तो बघा पुळपुळ टिपरे जमा करत आहे. बघा श्रीची आतोनात मेहनत. श्री बघ इकडं, हाय कर, हाय कर इकडं. काय लय बिझी आहेस? श्रीच्या मनानच टिपरी चाला. श्रीला कोणी वेच म्हणणार झालं, हे की नाही श्री? जसं मम्मी पप्पा करतील तसं श्री करणार, आहे की नाही श्री? श्रीला काम करावं वाटते की नाही रे? बापरे, मी बोललो आणि तुझं काम कमी. आम्ही लय काम करालो, तू बोलल्या ना माझं काम होईना झालंय म्हणते. बघा मेहनत. त्याची बहीण फिराली. सरा बाबा बोलवायला तिकडे बघ, इकडं ग. तर इथं बघा नातवावरचं आजोबाचं प्रेम. तिकडून माझे बाबा आलेले आहेत आणि मला म्हणतायत की त्याला कशाला टिपरी वेचायला लावतीस. तर मी म्हणलं मी नाही वेच म्हणलं, त्याला तो त्याच्या मनानेच वेचतोय. हे आहे आजोबाचं प्रेम, बघू शकता. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम द्या, असंच सपोर्ट करा.
तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.